प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना परत पुन्हा सलाम. फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमाने भेटून आपणा सर्वांना परत पुन्हा आनंद होत आहे. या आजच्या ह्या प्रभुवारी परमेश्वराच्या वचनाकडे जाण्याआधी आपण प्रार्थना करूया आणि आपलं समर्पण त्या परमेश्वराला करूया. प्रार्थना करू. धन्यवादित गौरवी प्रभुदेवा, आम्ही सर्व तुझी विश्वासणारी लेकरं आजच्या प्रभुवारी तुझ्या चरणी आलेलो असताना तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाशी बोल आणि तुझ्या वचनाचे जे भौतिक आणि आत्मिक आशीर्वाद आहे ते आम्हा सर्वांना, जे श्रोतेगण आहे त्या सर्वांना परमेश्वरा तू भरपुरीने द्यावेस, हेच आम्ही तुझ्या चरणी आग्रहाची कळकळीची प्रार्थना करीत आहोत. या वचनाद्वारे तू आम्हाशी बोल. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देत प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या प्रियांनो, आज परत पुन्हा आपण एक विषय आपण हाताळत आहोत, तो म्हणजे देह आणि आत्मा. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं की आम्ही कोणाच्या अंकित आहोत किंवा कोणाच्या इच्छेप्रमाणे, आम्ही देहाच्या इच्छेप्रमाणे चालतो की आत्म्याच्या इच्छेप्रमाणे चालतो. आणि हे आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 17 हे मी आपणासाठी वाचतो. त्यामध्ये लिहिलेलं आहे, कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देह वासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. हे देवाचं वचन आहे. आणि म्हणून प्रियांनो, आत्मा आणि देह हे दोघं परस्पर विरुद्ध आहेत आणि म्हणून यांचा संघर्ष आहे. आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत, देह आणि आत्मा या दोघांसंगती संघर्ष करीत असताना आम्ही विजय कसा मिळवावा, आम्ही कोणासंगती आम्ही विजय मिळवावा, देहासंगती विजय मिळवावा की आत्म्यासंगती विजय मिळवावा, आज हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या वेळेस आम्ही पाहिलं की देह वासनाची तृप्ती स्वर्गाच्या राज्याचं वतन आम्हाला मिळू देत नाही. आणि म्हणून आज आम्ही पाहणार आहोत की या संघर्षामध्ये आम्ही कसं विजयी व्हायचं आहे ते यावेळेस आपण बघूया. पहिली गोष्ट जी आहे की शत्रूची ताकद जाणून घेणे, नाही का. जर संघर्ष म्हटला, लढाई म्हटली, तर आम्हाला समोरच्याची ताकद जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं नियोजन करणं आम्हाला महत्त्वाचं आहे. लूकऋषिवर्तमानाचा 14वा अध्याय आणि वचन 31 जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला स्पष्टपणे वाचायला मिळतं की असा कोण राजा आहे की जो समोरच्या राजाची ताकद जाणून घेत नाही, पहिली माहिती करून घेत नाही, योजना आखत नाही. आणि त्याच्याकडं 20,000 सैनिक असताना आपण 10,000 आपण त्याच्यावर चाल कशी करून जाणार, आहे की नाही. तर या सर्व गोष्टीची आम्ही प्रियांनो हे घेतली पाहिजे की त्याची ताकद जाणून घेतली पाहिजे, योजना आखली पाहिजे. आणि तरच आम्ही या संघर्षामध्ये, आम्ही आमच्या या लढाईमध्ये आम्ही विजय मिळवू शकतो. आणि आज तेच देह आणि पवित्र आत्म्याच्या संबंधामध्ये झालेलं आहे. देह वासना जी आहे ती तुम्हाला एका दिशेने घेऊन जाणारी आहे आणि पवित्र आत्मा जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या बाजूने तो नेणारा आहे. आणि दोघांचे ठिकाणं वेगवेगळे आहे. देह वासना ही तुम्हाला नाशाकडं नेते आणि पवित्र आत्मा हा तुम्हाला सार्वकालिक जीवनाच्या वतनाकडं तो नेणारा आहे. आणि म्हणून या दोघांमध्ये हा संघर्ष जो आहे तो चालू आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्हाला ते पाहायचं आहे. आणि मग गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 19 ते 21 वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की शत्रूची जागरूकता आणि पराभव करण्याची क्षमता कशी आहे, नाही का. यामध्ये देहाची कर्म आम्हाला स्पष्टपणे सांगितलेली आहेत. राग, तट, फुटी, हेवा, दारूबाजी, रंगीलपणा, अमंगळपणा, जारकर्म, अशुद्धपणा वगैरे ही सर्व ही देहाची कर्म आहेत. आणि असं म्हटलेलं आहे की अशी कर्म करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यात वतन नाही. प्रियांनो, तुम्हाला त्या स्वर्गाच्या राज्यापासून दूर नेणारी ही देहाची कर्म आहेत. आणि म्हणून यांच्याविषयी जाणून घेणं, यांना ठार मारणं किंवा यांना दूर करणं आपल्यापासून हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी
आम्हाला त्यांची ताकद जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि ते काय करू शकतात, आम्हाला आमचा पराभव किंवा आम्हाला स्वर्गीय राज्यापासून कसं रोखू शकतात हे प्रियांनो आम्ही जाणलं पाहिजे, असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगत आहे. आणि मग दुसरी जी महत्त्वाची बाब आहे, मग आम्ही विजयी कसं होऊ. मत्तयाचा गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 16 जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. आणि म्हणून त्यासाठी जो उपाय दिलेला आहे तो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला चालायचा आहे. जो पवित्र आत्मा जो आमच्या ठाई देण्यात आलेला आहे, जो कैवारी जो आमच्या मार्गदर्शनासाठी देण्यात आलेला आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की त्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही त्या देह वासनेपासून. आणि मग पुढं जर आम्ही पाहिलं रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 1 मध्ये, जे देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात त्यांना दंडाज्ञा नाही, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही, नाही का. आणि देहाप्रमाणे आम्ही चालू नये तर आत्म्याच्या प्रेरणेप्रमाणेच चालावं. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत प्रियांनो, लक्षात घ्या, जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत, ख्रिस्तावर विश्वास ठेवून चाललेले आहेत, जे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, ते आत्म्याच्या प्रेरणेने चालतात, देह स्वभावाप्रमाणे नाही. देह स्वभाव आम्हाला नाशाच्या दिशेने आणि आम्हाला तो घेऊन जातो आणि आमच्या आत्म्याचा तो नाश करणार असतो. आणि म्हणून आज आम्हाला हे ठरवायचं आहे की आम्ही या संघर्षामध्ये कोणासंगती देह वासनेसंगती विजयी होतो की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेसंगती आम्ही विजयी होतो. या गोष्टी आम्ही पाहत आहोत. आणि यामध्ये आमची देह वासनेला मारण्याची ताकद म्हणजे आत्म्याच्या प्रेरणेने चालणं. आणि हे आम्हाला या ठिकाणी शास्त्रवचन सांगत आहे आणि हे आम्हाला ते मार्गदर्शन करत आहे. तेच रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 11 ते 13 मध्ये पाहिलं तर 13वं वचन आम्हाला असं म्हणतं की देह स्वभावाप्रमाणे जगाल तर मराल, पण आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगाल. बघा, देह स्वभावाप्रमाणे जगलो तर आम्हाला सार्वकालिक मरण आहे. परंतु या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला असं मार्गदर्शन करतं की जर आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने शरीराची कर्मे आम्ही ठार मारली पाहिजे, म्हणजे पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आम्ही शरीराची कर्मे आम्ही ठार मारू शकतो. आणि अशा प्रकारे आम्ही आत्म्यासंगती आत्म्याच्या ह्या देह वासना आणि पवित्र आत्मा यांच्या संघर्षामध्ये आम्ही अशा प्रकारे आत्म्यासंगती आम्ही विजयी आम्ही होऊ शकतो. आम्ही देह वासनेला आम्ही ठार मारू शकतो. आणि पुढं मग रोमकरास पत्र 18वा अध्याय वचन 14 जर आम्ही वाचलं तर त्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे पुत्र आहेत. किती सुंदर वचन आहे, नाही का. आम्हाला तो पवित्र आत्मा आमच्या ठाई दिल्या गेलेला आहे, तो आम्हाला चालवतो. आणि म्हणून तुम्ही देवाचे पुत्र आहात. जे देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे चालवले गेलेले आहेत ते सर्व देवाचे पुत्र आहेत ख्रिस्त येशूच्या ठाई. पवित्र वचन अत्यंत सुंदररित्या प्रियांनो आम्हाला मार्गदर्शन करत आहे. आणि म्हणून आम्हाला हे ठरवायचं आहे की आमच्या शरीरामध्ये आमच्या देहामध्ये आम्ही कसं त्या देहाची कर्म देह स्वभावाला आम्ही ठार मारू शकतो आणि त्या प्रकारे आम्ही आमचं जीवन आम्ही जगू शकतो. आणि अशा रीतीने प्रियांनो आम्ही पवित्र आत्म्यावर आपल्या इच्छा समर्पित करून त्याला समर्पित होऊन आम्ही ही शरीराची कर्म किंवा देह वासना आम्ही यांना ठार मारू शकतो, नाही का. आम्हाला ती ताकद समजून घेणं गरजेचं आहे की पवित्र आत्म्याची प्रेरणा आमची ताकद आहे.
की जी सर्व देह वासनेवर आम्हाला विजय मिळवून देऊ शकते. आणि मग आम्ही कसे आत्म्यामध्ये चालू शकतो आणि विजय होऊ शकतो याविषयी आपण थोडक्यात पवित्र शास्त्रामधून आपण मार्गदर्शन घेऊया. हे महत्त्वाचं आहे की आम्ही कसं या संघर्षामध्ये, हा संघर्ष सतत आणि सतत चालणार आहे, कारण देह तुमच्या संगती आहे, देहाचा स्वभाव तुमच्यामध्ये वास करतो. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये पुन्हा 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 तो तुमच्या जीवनामध्ये अडखळण करतो. आणि मग तुम्हाला तो पुढं चालण्यासाठी किंवा तुमच्या आत्म्याला नाशामध्ये किंवा तुमचं जीवन पुन्हा पापामध्ये पाडण्यासाठी देह स्वभाव पाहिजे तितका तो प्रयत्न करेल. परंतु त्याच्यावर मात करण्यासाठी तुमच्या ठाई, तुमच्या जवळ पवित्र आत्मा, तो कैवारी मार्गदर्शक वाटाड्या तुम्हाला देण्यात आलेला आहे. आणि हा वाटाड्या तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून या संघर्षामध्ये आपण कसं विजयी व्हायचं आहे, आम्ही कसं विजयी होऊ शकतो पवित्र आत्म्या संगती, ते आपण मार्गदर्शन घेऊया. बघा, इर्मया याचं पुस्तक, याचा 10वा अध्याय, इर्मयाचा ग्रंथ अध्याय 10 आणि वचन 23 मध्ये म्हटलेलं आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, त्याची पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही. हे परमेश्वर आम्ही जाणून आहे, नाही का? त्या ठिकाणी आम्हाला शास्त्रवचन आम्हाला सांगत आहे की मनुष्याचं चालणं, त्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, त्याचं मार्गदर्शन करणे मनुष्याच्या हाती नाही, पावलं नीट त्याला टाकता येत नाही. आणि म्हणून मनुष्याला, म्हणजे आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, नाही का? आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छेने, आमच्या स्वतःच्या याच्याने आम्ही चालू शकत नाही. एक तर त्यासाठी तुम्हाला देह व स्वभाव, या देह वासना तुम्हाला त्या मार्गदर्शन करतील, नाही तर हा पवित्र आत्मा जो तुमच्या ठाई आहे, जो कैवारी आहे, वाटाड्या आहे, मार्गदर्शक आहे, तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि मग पुढं नीतिसूत्रकार काय म्हणतो पहा, नीती याचा 14वा अध्याय आणि वचन 12 मध्ये म्हटलेलं आहे की मनुष्यास एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात. मनुष्यास एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपथ फुटतात, असं नीतिसूत्रकार सांगत आहे किंवा तो म्हणतो. हे देववचन आम्हाला सांगतं की अशा रीतीने मनुष्याच्या मार्गामध्ये शेवट मृत्यू आहे. मनुष्य जीवन शोधू शकत नाही. आणि म्हणून त्याला मार्गदर्शक म्हणून देवाने आमची काळजी घेतलेली आहे, आमच्यासाठी पवित्र आत्मा ठेवलेला आहे आणि तो अशा रीतीने आम्हाला मार्गदर्शन करतो. आणि म्हणून आम्ही त्या मार्गदर्शनाखाली चालावं. स्तोत्र 119 आणि वचन 133. स्तोत्र 119 आणि वचन 33. तुझ्या वचनाद्वारे माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दुष्टाईची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको. बघा, आता या ठिकाणी मार्गदर्शन दिलेलं आहे की देव कसा आम्हाला चालवतो. एक त्याची वचनं, आमचं मार्गदर्शन देवाचं वचन आहे प्रियांनो, ते आमच्या पावलांना मार्गदर्शित करतं. तेच स्तोत्र 119 वचन 105 मध्ये जर आम्ही पाहिलं तर तुझं वचन माझ्या पावला करता दिवा, नाही का, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. देवाचं वचन प्रियांनो आम्हाला मार्गदर्शन करणारं आहे. देवाचं वचन आम्हाला ते चालणारं आहे. म्हणून आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये देवाच्या वचनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते आम्ही दिलंच पाहिजे. ते जर देवाचं वचन आमच्या ठाई, आमच्या हृदयात, आमच्या मार्गदर्शनासाठी नाही तर निश्चितच आम्ही देह वासनेच्या अधीन होऊन आमचा मार्ग आम्ही भटकू शकतो, आमचे पावलं भटकू शकतात आणि प्रियांनो आम्ही त्या नाशाच्या मार्गाने आम्ही अधिक आम्ही पुढे जातो. परंतु आम्हाला या ठिकाणी म्हटलेलं आहे की देवाचं वचन का आम्ही देवाच्या वचनाला महत्त्व द्यावं, का आम्ही सतत त्याच्यामध्ये रममान व्हावं, कारण ते आम्हाला मार्ग दाखवतं आणि ते आमची पावलं स्थिर करतं आणि सर्व दुष्टाईची सत्ता ती त्याच्यापासून आम्हाला दूर करतं किंवा त्याची दुष्टाईची सत्ता आमच्यावर चालू देत नाही. मार्गदर्शन
देवाच्या वचनाद्वारे मार्गदर्शन. दुष्टाईची सत्ता ते देवाचं वचन चालू देत नाही, तुमच्यावरती होऊ शकत नाही. तुम्ही त्या संघर्षामध्ये विजयी होऊ शकता, तुम्ही त्याच्यावर मात करू शकता देवाच्या वचनाद्वारे. देवाचं वचन आम्हाला सर्व दुष्टाईपासून सांभाळणारं आहे. हे प्रियांनो आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय वचन 4 आणि 5 जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की देह स्वभावाचे दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात आणि आत्मिक मार्गानुसारी जे आहेत ते आत्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. बघा त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, देह स्वभावाचे दैहिक गोष्टीकडं, देहाच्या कर्मांकडे त्यांचं चित्त असतं. आता एक चित्त लावणं, आमचं मन, आमचं लक्ष केंद्रित करणं. आम्ही कुठं आमचं लक्ष, आमचं मन केंद्रित करत असतो? जर जो देह स्वभावाप्रमाणे चालतो तर तो देहाच्या गोष्टी, देहाची कर्म यांच्याकडे त्याचं लक्ष, त्याचं चित्त ते केंद्रित असतं. परंतु जो आत्म्याच्या मार्गानुसारी आहे तो आत्मिक गोष्टीकडं चित्त लावतो, असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगतं. आत्म्यानुसार चालणारे, आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे ते आत्मिक गोष्टीकडंच लक्ष लावतील. आत्मिक गोष्टी, त्या स्वर्गीय राज्याच्या गोष्टी, आमचं आत्मिक जीवनाकडं, आत्म्याचा सांभाळ कसा होईल, आत्म्याचा बचाव कसा होईल, आत्मा आमचा कसा डागाळणार नाही. देह स्वभाव आमच्या आत्म्याला डागाळतो, पापामध्ये टाकतो, बंधनामध्ये टाकतो. परंतु प्रियांनो आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे मार्गदर्शन आहे. जो पवित्र आत्मा, जो मार्गदर्शक, जो कैवारी आम्हाला दिलेला आहे, त्यासोबत देवाचं वचन आम्हाला दिलेलं आहे की जे आम्हाला वाईटापासून सांभाळतं. आणि हा पवित्र आत्मा ते शरीराची कर्म तो ठार मारतो. अशा रीतीने आम्ही विजय प्रियांनो आम्ही त्या आत्म्याद्वारे आम्ही मिळवू शकतो. आणि तो आत्मिक गोष्टीकडं त्याचं चित्त असतं. आमचं चित्त कुठं आहे? काय आज मी ख्रिस्ती या नात्याने माझं चित्त मी आत्मिक गोष्टीकडे लावत आहे? हे आम्ही आमच्या जीवनाचं प्रियांनो आम्ही परीक्षण केलं पाहिजे. आत्मिक गोष्टीकडं चित्त लावणं, आम्ही दैहिक बाबी जगी गोष्टीकडं आम्ही आमचं चित्त आम्ही लावत आहोत. आणि प्रियांनो आम्ही आमच्या नाशाला स्वतः कारणीभूत आम्ही ठरत आहोत. आणि म्हणून आत्मिक गोष्टीकडे चित्त लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढची जी बाब आहे ती म्हणजे आम्हास पवित्र आत्मा मार्गदर्शन करीत व तो आम्हाला शिकवल, त्याचं अभिवचन आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, तो आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. योहान याचा 14वा अध्याय वचन 26 जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, तरी पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. हे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं अभिवचन आहे. मी जाण्या अगोदर तो कैवारी माझा पिता, तो पवित्र आत्मा तुमच्याकडे पाठवेल आणि तो तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तो तुम्हाला चालवेल, असं या ठिकाणी स्पष्टपणे प्रियांनो म्हटलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. आणि तो तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे असं या ठिकाणी शास्त्रवचनाचं अभिवचन आम्हाला आहे. आणि तो आज आमच्या जवळ आहे. तो कैवारी त्याने पाठवलेला आहे आणि तो आमच्या मार्गदर्शनासाठी तयार आहे. परंतु काय, आम्ही देह वासनेच्या आधी तिथून मुक्त होऊन आम्ही आमच्या इच्छेने आम्ही स्वतःला पवित्र आत्म्याच्या स्वाधीन करत आहोत का? म्हणा प्रियांनो, हे पवित्र आत्म्या माझ्या सर्व इच्छा मारून मी तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित होत आहोत. मला मार्गदर्शन कर, मला मार्गदर्शन कर. निश्चितच पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चालवेल, बरं वाईट ते सांगेल आणि सर्व काही दुष्टाईपासून तुम्हाला शुद्ध राखेल. आणि मग पुढं योहान याचा 16वा अध्याय आणि वचन 13 जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास कळवेल. नाही का?
तो सत्याचा आत्मा येईल आणि तुम्हाला पूर्ण सत्यात नेईल, तो पूर्ण सत्याने तुम्हाला चालवेल. आणि अशा रीतीने प्रियांनो, जर आपलं समर्पण, आपल्या इच्छा त्या पवित्र आत्म्याच्या स्वाधीन केल्या, त्याला समर्पित झालो, तरच तो तुम्हाला सत्यामध्ये चालवणार आहे. अन्यथा तुम्ही या देहाच्या कर्मामध्ये, देह स्वभावाने तुम्ही नाशाच्या मार्गाने जाऊन आत्म्याचा नाश करून घेणार आहात. देह वासना अत्यंत प्रबळ आहे, त्या आमच्या देहामध्ये आहेत. देहाचा स्वभाव आमच्यावर हावी होत असतो आणि म्हणून तो आम्हाला नाशाच्या मार्गाने, आणि म्हणून आम्ही परत पुन्हा व्यभिचारी, दारूबाजी, रंगेलपणा, अमंगळपणा, जारकर्म, कुवासना आणि सर्व प्रकारच्या ह्या देहाच्या कर्मामध्ये आम्ही पडत असतो. वारंवार ही कर्म आमच्या देहाद्वारे प्रगट होत असतात, ते उफाळून येतात, ते तुमच्या ठायी आहेत, तुमच्या जवळ आहेत, तुमच्या देह स्वभावामध्ये आहेत. आणि प्रियांनो, म्हणून आम्हाला हा पवित्र आत्मा दिला गेलेला आहे की आम्ही आमच्या इच्छेने आमच्या सर्व इच्छा मारून त्या पवित्र आत्म्याच्या स्वाधीन आम्ही व्हावं. मग तो तुम्हाला चालवणार आहे, मार्गदर्शन करणार आहे, आणि त्याच्या आत्म्याने तो, त्याच्या प्रेरणेने तो चालून सर्व दैहिक स्वभावाच्या कर्माला तुम्ही ठार मारू शकता. इतकी ताकद तो तुमच्यामध्ये देणार आहे. ओके, तो तुम्हाला सत्यामध्ये चालवणार आहे. आणि अशा रीतीने प्रियांनो, तुम्ही या संघर्षामध्ये तुम्ही विजय मिळवू शकता. या संघर्षामध्ये देह आणि आत्मा या दोघांच्या संघर्षामध्ये तुम्ही आत्म्याद्वारे विजय प्राप्त करू शकता, विजयी जीवन तुम्ही जगू शकता. आणि हेच आम्हाला शास्त्रवचन या ठिकाणी सांगत आहे. अजून पुढचं वचन आपण वाचूया. त्यामध्ये म्हटलेलं आहे की रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 12 ते 14 या वचनामध्ये, त्यामध्ये 13वं वचन आम्हाला सांगतं की आत्म्याच्या द्वारे शरीराची कर्मे ठार मारता येतात, हे आमचं सामर्थ्य आहे, नाही का. पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शनच करतो एवढं नाही, तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देहाची कर्म तुम्हाला ठार मारता येतात. म्हणजे ते सामर्थ्य, ती शक्ती पवित्र आत्मा तुमच्या मध्ये तुम्हाला तो देणार आहे. आणि तो तुम्हाला बलसंपन्न, सामर्थ्यशाली करणार आहे की तुम्ही ती कर्म ठार मारू शकाल आणि विजयी जीवन जगू शकाल. हो, त्या ठिकाणी स्पष्टपणे रोम 8वा अध्याय वचन 13 मध्ये म्हटलेलं आहे की आत्म्याद्वारे शरीराची कर्मे ठार मारली तर तुम्ही जगाल, नाही का. तुम्हाला जीवन मिळेल, जीवन प्राप्ती आहे. आत्म्याच्या योगे तुम्ही ती देहाची सर्व कर्म तुम्ही ठार मारू शकता, हे तुमचं सामर्थ्य आहे. आणि ते सामर्थ्य, तो पवित्र आत्मा, तो तुम्हाला देण्यात आलेला आहे, तुमच्या जवळ आहे. प्रियांनो, ही पवित्र आत्म्याची ताकद आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये असताना तुम्ही ओळखू शकता. त्या सामर्थ्याने तुम्ही जीवन जगू शकता. आता मी दुबळा आहे, माझ्याने काय होणार नाही, आणि असं होईल आणि तसं होईल, आणि परत नाही. सामर्थ्य तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तो पवित्र आत्मा तो शक्ती पुरवणार आहे, तुम्हाला तो मार्गदर्शन करणार आहे, ठीक आहे. हे सर्व त्याची अभिवचनं त्याने दिलेले आहेत. आणि प्रियांनो, त्याद्वारे आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही सामर्थ्य प्राप्त करून आम्ही विजय मिळवू शकतो. या सर्व देहाच्या कर्मांना आम्ही ठार मारू शकतो, ठार मारू शकतो. हा संघर्ष आहे, आत्मिक जीवनाचा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष तुमच्या अखेरच्या श्वासापर्यंत चालणार आहे. या संघर्षामध्ये आम्हाला विजयी होणं, विजयी जीवन जगणं अत्यंत आवश्यक आहे. पुढे बघा, इफिस्याचा 2रा अध्याय आणि वचन 13 मध्ये म्हटलेलं आहे, कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या संकल्पनासाठी साधून देणारा तो देव आहे.
नाही का? इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठाई आपल्या संकल्पना साठी साधून देणारा तो देव आहे. म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे कृती करण्यास पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करतो. देवाच्या इच्छेप्रमाणे जगणं, देवाच्या इच्छेप्रमाणे कृती करणं, यासाठी पवित्र आत्म्याचं सहाय्य आम्हाला प्राप्त होत असतं. तो आम्हाला शक्ती सामर्थ्य पुरवत असतो प्रियांनो देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी. तर पवित्र आत्मा आमची ताकद आहे, पवित्र आत्मा आमचं सहाय्य आहे, तो आमचं मार्गदर्शक आहे. आणि अशा रीतीने प्रियांनो आम्ही त्या आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये त्याच्याद्वारे आम्ही विजय मिळवू शकतो. पुढे इफिस्याचा 3रा अध्याय आणि वचन 16 म्हटलेलं आहे की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. नाही का? आतून शक्तिमान आम्ही बनावं, आतून आम्हाला ताकद मिळावी, अंतर्यामी आम्ही बलसंपन्न व्हावं. हे देवाच्या वचनाचं अभिवचन आहे की तो आत्मा तुम्हाला सामर्थ्याने भरणार आहे आणि आतून तुम्ही बलशाली होणार आहात. आतून जे काही तुम्ही तुटके फुटके परत पुन्हा देहाच्या स्वाधीन जाणारे याच्यावर मात करण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रियांनो मिळणार आहे. पण काय, आज मी माझ्या इच्छेने ते स्वामर्थ्य प्राप्त करू इच्छितो काय, हे परीक्षण मला करायचं आहे. आज मी त्या पवित्र आत्म्याला स्वीकारून त्याच्या अधीन होऊन मला विजयी जीवन जगायचं काय, हे आम्हाला ठरवायचं आहे, हे आम्हाला ठरवायचं आहे. आणि अशा रीतीने प्रियांनो आम्ही आमचं विजयी जीवन आम्ही जगू शकतो. आणि निश्चित रोम्याचा 8वां अध्याय वचन 13 म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही देहाची कर्म ठार मारू शकता. ताकद आहे. शेवटचं वचन प्रियांनो आम्ही या ठिकाणी आपण वाचूया. तिताला पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 5 ते 8 आपण या ठिकाणी वाचू. तिताला पत्र याचा अध्याय 3 आणि वचन 5 ते 8. तिताला पत्र अध्याय 3 वचन 5 ते 8 मी आपणा सर्वांसाठी वाचतो. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. का? पवित्र आत्म्याच्या पवित्र स्नानाने त्याने नवीनीकरणाने त्याने आम्हाला तारलेला आहे. त्याने तो आत्मा आपल्या तारणाऱ्या ख्रिस्त येशूच्या द्वारे आपल्यावर विपुल ओतला आहे, यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानयुगाच्या जीवनाचे वारीस व्हावे. हे वचन विश्वसनीय आहे आणि तू या गोष्टीविषयी खात्रीने सांगत असावी अशी माझी इच्छा आहे. यासाठी की ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगली कृत्ये करण्याचे मनावर घ्यावे व ह्या गोष्टी माणसांसाठी चांगल्या व हितकारक आहे. बघा असं या ठिकाणी शास्त्रवचनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमचं तारण तुम्हाला वाचवलेलं आहे, तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, तो तुम्हाला सामर्थ्य पुरवणार आहे आणि प्रियांनो ह्याद्वारे तो तुम्हाला सार्वकालिक जीवनातून येणार आहे. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रियांनो आम्ही जगण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सर्व इच्छा त्या नम्रतेने आपण त्या पवित्र आत्म्याला समर्पित करूया. ते आपलं जीवन त्याला समर्पित करूया. प्रार्थना करूया की म्हणा हे पवित्र आत्म्या, तू आमच्यामध्ये राहतोस, तू आम्हाला जाणतोस, तू आम्हाला चालव आणि या देह स्वभावावर, या देहाच्या कर्मावर विजय मिळवण्यासाठी या ख्रिस्ती जीवनामध्ये तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मदत कर. प्रियांनो, सैतान हरेल. आत्मिक जीवनामध्ये तुम्ही अधिक पुढं आणि पुढं जाल. तुमचं जीवन त्या ख्रिस्ताच्या साक्षीसाठी चमकणारं जीवन बनेल आणि निश्चितच पवित्र आत्मा या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला सहाय्य करेल. परंतु आम्ही आपल्या संपूर्ण इच्छा, आपलं मन आम्ही त्याच्या पवित्र हातामध्ये समर्पित करूया आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जगण्याचा आम्ही इथून पुढं प्रयत्न करूया. परमेश्वर करो या वचनाद्वारे
तू तुम्हाला आणि मला विपुल असा आशीर्वाद देव आणि आम्ही विजयशाली जीवन आम्ही जगण्याचा प्रयत्न करूया, प्रार्थना करू. सर्व समर्थ थोर दयागन प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो. प्रभूजी, आम्ही देह आणि आत्मा यांच्या संघर्षामध्ये त्या आत्म्याच्या द्वारे कसं आम्ही विजयी ख्रिस्ती जीवन जगावं हे तू आम्हाला शिकवलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो. तो जो आपला पवित्र आत्मा तो आमच्या ठाई मार्गदर्शनासाठी, शक्ती देण्यासाठी आणि सर्व प्रकारे या देहवासना मारण्यासाठी तू आम्हाला दिलास, तू आम्हाला ताकद दिलीस, त्याबद्दल प्रभूजी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो. आणि हो दे परमेश्वरा, ते विजयशाली ख्रिस्ती जीवन जगून तुझं गौरव करावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, तुझी कृपा पुरव, हेच आम्ही तुझ्या चरणी आग्रहाची प्रार्थना करीत आहोत. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देत प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्ही इथं जमलेल्या सर्व आमच्या विश्वासणाऱ्या परिवारासोबत या देवाच्या मंडळीबरोबर देवाचे सर्व आशीर्वाद, आनंद आणि संपूर्ण आरोग्यासह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. परमेश्वर आपणा सर्वांस विपुल असा आशीर्वाद देव. धन्यवाद.